सावत्र बाप एक राक्षस. एक थरकाप उडवणारी भयकथा. रात्रीचं 12 वाजत होतं. गावात कुत्रा सुद्धा भुंकत नव्हता. सगळं गाव शांत होतं, पण त्या जुन्या वाड्याच्या आत एक मुलगी भीतीने थरथरत होती. तिचं नाव होतं राशी. वय अवघं 14. तिची आई सरिता एका वर्षापूर्वी शेखर नावाच्या माणसाशी दुसरं लग्न केलं होतं. राशीच्या खऱ्या वडिलांचा मृत्यू अज्ञात आजाराने झाला होता. सरिताला वाटलं होतं की शेखर हा आधार ठरेल, पण तिला माहिती नव्हतं की तो एक राक्षस आहे. शेखर पहिल्या दिवशीच राशीकडे विचित्र नजरेने पाहत होता. आई त्याच्या प्रेमळ बोलण्याला फसली. पण राशीला काहीतरी अघोरी जाणवत होतं. दररोज रात्री आई झोपल्यावर शेखर तिच्या खोलीपाशी यायचा. तिने अनेकदा दार बंद केलं, पण शेखर हसत म्हणायचा, मुलींनी बापापासून काय लपवायचं असतं. एका रात्री ती झोपलेली असताना तिच्या ओठांवर गरम श्वासाचा स्पर्श झाला. जाग आली, तर शेखर तिच्या उशाशी होता. ती किंचाळली. आई धावली. पण शेखर म्हणाला, राशी स्वप्नात घाबरली होती, मी तिला शांत करायला गेलो. सरिता गप्प राहिली. एक आई म्हणून तिने विश्वास ठेवायला हवा होता, पण तिने नवऱ्यावर ठेवला. तेव्हापासून प्रत्येक रात्री राशीचं मन गारठायचं. खोलीत दार बंद करून ती हातात चाकू घेऊन झोपायची. शेखर तिच्या भोवती वावरायचा, गोड बोलायचा, पण रात्री मात्र सावलीसारखा तिच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करायचा. तो माणूस नव्हता, तो एक राक्षसी आत्मा होता, जो तिचं बालपण, शरीर आणि आत्मा खाऊ पाहत होता. राशी एक दिवस शाळेत कोसळली. अंगावर उरण होते. शिक्षकांनी विचारलं, तर ती काहीच बोलली नाही. डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं. पोलीस घरी गेले, पण सरिताने सांगितलं, माझ्या नवऱ्यावर खोटा आरोप करू नका. पोलीस माघारी गेले. राशी पुन्हा नरकात ढकलली गेली. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं. राशीने शेवटचा निर्णय घेतला. तिने खिडकीतून बाहेर होऊन जंगलात धाव घेतली. हातात चाकू होता. थेट पोलीस ठाण्यात गेली. तिच्या कपड्यांवर रक्त होतं, तिचंच नव्हतं. तिचं अब्रू रक्तबंबाळ झाली होती, आणि शेखरने तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला होता. पोलीस घाबरले. डॉक्टरांनी तपासणी केली, शरीरावर असंख्य जखमा, आत खोलवर जळालेलं मांस. शेखरने तिला फक्त शारीरिक नाही, तर मानसिक नरक दिला होता. शेखरला अटक झाली. पण जेव्हा तो अटकेत होता, तिथं त्याने एका कोपऱ्यात स्वतःचं डोकं भिंतीवर आपटलं आणि एक विचित्र हसत हसत मरण पावला. त्याच्या तोंडातून शेवटी फक्त एवढंच वाक्य बाहेर पडलं. ती माझी होती, आणि आता मी तिच्यातच राहणार. त्याच रात्री राशी हॉस्पिटलमध्ये झोपलेली होती. तिला झोप लागत नव्हती, आणि तिच्या खिडकीपाशी कोणीतरी उभं होतं, सावली, गडद सावली, ओठांत हसू, आणि डोळे रक्तासारखे लाल. राशी किंचाळून उठली. पण डॉक्टर म्हणाले, कोणीच नव्हतं तिथं. त्या रात्रीपासून राशी झोपत नाही. ती एकटी बसते. तिच्या भोवती दिवे सतत लागलेले असतात. कारण तिला वाटतं, शेखर गेला नाही, तो तिच्यात शिरलाय. तिचं मन, शरीर, आत्मा त्याने संपवले, पण आता त्याची आत्मा तिच्या आत जागतो. आजही त्या वाड्याच्या आसपास कोणी जात नाही. कारण लोक म्हणतात, त्या घरातून रात्री एक पुरुषाचा आवाज येतो, राशी, दार उघड, मी आलोय. सावत्र बाप हा माणूस नसतो. कधी तो राक्षस असतो, कधी तो नरक असतो, आणि कधी तो कायमचा सावली होतो. एक राक्षस झपाटलेली राशी. तीच रात्र होती. शेखरने जेलमध्ये मरण पावल्यानंतर काही तासांनंतर राशी हॉस्पिटलमध्ये अस्वस्थ झोपलेली होती. तिच्या शरीरावर पट्ट्या, सलाईन चालू. पण तिचं शरीर कापरं होतं, थरथरत होतं. तिच्या ओठांवर काहीतरी विचित्र शब्द आले, दार उघड, राशी, मी आलोय. नर्स धावत आली. पण राशी डोळे उघडून तिच्याकडे एक विचित्र नजरेने पाहत होती, ओठांवर हसू, पण ते हसू तिचं नव्हतं, ते शेखरचं होतं. त्याच दिवसापासून हॉस्पिटलमध्ये विचित्र घटना घडू लागल्या. सलाईन आपोआप ओढलं जायचं. दिवे फडफडायचे. काही रुग्ण रात्री ओरडायचे, कोणीतरी गळा दाबतोय. डॉक्टरांनी राशीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. पण जेव्हा ती डोळे उघडायची, तिचा आवाज बदललेला असायचा, जाड, घुणसटलेला. ती वारंवार एकच वाक्य म्हणायची. माझं अर्ध आयुष्य तिच्यात होतं, आता मी पूर्णपणे तिच्यात आहे. एके रात्री डॉक्टर राशीच्या खोलीत गेले. तिचं शरीर छातीवरून उचललं जात होतं, जणू कुणीतरी अदृश्य शक्ती तिला हवेत लटकवत होतं. तिच्या अंगावर थरारक खुणा उमटत होत्या, जणू कुणी खवखवून नखांनी ओरबाडत होतं. डॉक्टर भीतीने मागे सरकले. हॉस्पिटलने पुढे हात झटकले. राशीला एका मानसोपचार पुनर्वसन केंद्रात हलवलं गेलं. तिथंही तेच. एका रात्री ती थेट बाथरूममध्ये गेली आणि तिच्या हातावर ब्लेडने लिहिलं, शेखर पुनर्जन्म. विचार केल्यावर तिचं वागणं पूर्ण बदलत गेलं. ती कोणासोबत बोलायची नाही, पण एकटा असताना स्वतःशी बोलायची, दोन वेगवेगळ्या आवाजात. एक मुलीचा तिचा, आणि दुसरा थरारक, जाड आणि राक्षसी. काही वेळेस ती स्वतःला भिंतीवर आपटायची, मग हसायची. ती आरशासमोर उभी राहून म्हणायची, राशी मेलीये, मी शेखर आहे. आता मी तुझ्याही लेकीकडे जाईन, तू बघ. एका समुपदेशक महिलेला राशीच्या प्रकरणात रस वाटला. तिने तिची फाईल अभ्यासली, आणि जेव्हा ती तिच्याशी बोलायला गेली, राशी म्हणाली, तुझ्या मुलीचं नाव काय ग?
त्या समुपदेशिकेने घाबरून केस सोडून दिला. आता राशीचं शरीर, चेहरा, रूप तिचंच होतं, पण तिच्या आत काहीतरी दुसरं जगत होतं. रात्री तिला झोप लागत नाही. तिच्या खिडकीपाशी सावली उभी राहते. आणि मग ती म्हणते, बाबा, चल, आज आपण दोघं मिळून दुसरी पोरगी शोधू. राशी जिवंत आहे, पण तिचं मन नाही. तिच्या डोळ्यांत अजिबात निरागसपणा नाही. जेव्हा कोणी तिच्याकडे बघतं, त्यांना 100 सावल्या पाहायला लागतात. तिच्या भोवती गारठा पसरतो. तिच्या आजूबाजूला मरणाचं भान येतं. ती आता एक झपाटलेली मुलगी नाही. ती आहे सावत्र बापाचा पुनर्जन्म. हा राक्षस मेला नाही, तो आता शरीर बदलून वावरतोय. मुलींच्या आयुष्यात, त्यांच्या सावल्यांत, त्यांच्या बापांच्या रूपात. सावत्र बाप जर राक्षस असेल, तर मृत्यूही त्याला थांबवू शकत नाही. अंतिम लढा. राशी आता पूर्णपणे शेखरच्या आधीच्या आत्म्याने व्यापली गेली होती. ती मुलगी राहिलीच नव्हती. तिच्या नजरेत एक असहाय्य मुलगी कुठेतरी आत रडत होती, पण बाहेर शेखरचा राक्षसी चेहरा होता. तिनं आता एक करत आजूबाजूचे लोक त्रास द्यायला सुरुवात केली. पुनर्वसन केंद्रात एक महिला कर्मचारी, मंजुळा, जेव्हा राशीला रात्री झोपवायला गेली, तेव्हा राशी तिच्याकडे नुसती बघत राहिली. मंजुळा घाबरत म्हणाली, बाई, झोपा आता, रात्री खूप वाजलीत. राशीच्या ओठांवर एक वाकडं हसू आलं. ती म्हणाली, तुझं बाळ घरात एकटं झोपतंय ना? तुझ्या नवऱ्यालाही वेळ मिळतो का ग? मंजुळा हादरून गेली. कुणीही तिला हे बोलू शकत नव्हतं. तिने लगेच नोकरी सोडली. त्याच आठवड्यात, केंद्रातील एक सुरक्षा रक्षक रात्रपाळीत अचानक मरण पावला. कारण, त्याचं हृदय थांबलेलं होतं. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो ओरडत पळत होता. त्याच्या मागे, कोणीतरी काळसर सावली धावत होती. या घटनांमुळे अखेर केंद्राने एक तांत्रिक साधक बोलवण्याचा निर्णय घेतला. तो होता बाबा सिद्धनाथ, एक अनुभवी, पण फारसा गाजत नसलेला साधक. त्याने राशीला पाहिलं आणि डोळे मिटून म्हणाला, ही मुलगी नाही, ही आता चालते फिरते नरक आहे. राशीला एका पवित्र मंडळात बसवलं गेलं. सगळीकडे भस्माची रेखाटनं, देवीच्या मंत्रांचा गजर. पण ती त्यावर हसायला लागली. हे करून काही होत नाही. मी मरणातनं आलोय, मरणातच घेऊन जाईन. तिचं शरीर वाकडं होतं, तिचा आवाज कधी पुरुषाचा, कधी हसणाऱ्या मुलीचा होत होता. साधकाने मंत्रोच्चार सुरूच ठेवले. एका क्षणी राशी ओरडली, मी तिचं शरीर सोडतोय, पण तू जिवंत राहणार नाहीस. तो ओरडत म्हणाला, जाशील तू नरकात, आणि ही मुलगी वाचेल. राशी जोरात ओरडली. तिचं शरीर थरथरू लागलं. तिनं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटलं, भिंतीवर रक्त उडालं. आणि अचानक, सगळं शांत झालं. राशी बेशुद्ध पडली होती. 7 दिवसांनंतर, राशी डोळे उघडते. डोळ्यात भीती असते, पण शेखरचा अंधार गायब झालेला असतो. ती आता स्वतः आहे. पण आठवणी, त्या शिल्लक होत्या. ती रडते. डॉक्टर म्हणतात, ती वाचली आहे. पण ती जे पाहिलंय, त्याच्या जखमा अजूनही खोल आहेत. तिला घरी नेण्यात येतं. ती आता एक नवीन आयुष्य जगते. मुलींसाठी ती एक मार्गदर्शक बनते. पण, कथा संपत नाही. एका गावात, एका सावत्र बापाने आपल्या 10 वर्षांच्या मुलीला धमकावायला सुरुवात केली आहे. त्या घरात रात्री आरशावर एक नाव कोरलं गेलं आहे. शेखर. राक्षस मेला नाही. तो शरीर बदलतोय. कारण, सावत्र बाप जर राक्षस असेल, तर नरक त्याचं घर आहे. अंधाराची पुन्हा चाहूल. 8 वर्ष नंतर, गाव पिंपळगाव. खूपच छोटं, पण निसर्गाने समृद्ध. तिथं नुकतीच एक नवीन कुटुंब स्थलांतरित झाली होती. माधव, त्याची दुसरी पत्नी रमा, आणि तिची पहिल्या नवऱ्यापासूनची 10 वर्षांची मुलगी काव्या. काव्याच्या आई रमा नेहमी म्हणायची, ती शांत आहे, फार बोलत नाही, पण ती आपल्या जागी शहाणी आहे. पण हळूहळू, घरात घडायला लागल्या काही अनोळख्या घटना. रात्री मध्यरात्री घरात आरसा आपोआप फुटायचा. काव्या झोपेत बोलायला लागली, बाबा, का रडतेस आई? मी त्याच्याकडे जाते. रमा हादरली. ती माधवशी बोलली, पण माधव म्हणाला, अगं, लहान आहे, स्वप्न बघते. काही दिवसांत सगळं नॉर्मल होईल. पण काहीही नॉर्मल झालं नाही. त्या रात्री, काव्या रडत आईच्या कुशीत आली. ती म्हणाली, आई, तो बाबा माझं नाव पुन्हा पुन्हा घेतो. आरशातून. आणि म्हणतो, काव्या, माझी होशील का? रमा थथरली. रात्री तिचा नवरा माधव कुजबुजत झोपला होता. ती आधीची मुलगी, ती मला सोडून गेली. पण ही माझीच आहे आता. रमा घाबरून उठली. तिने त्याला हलवलं. तो डोळे उघडून म्हणाला, मी शेखर आहे. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी रमा थेट राशीला भेटायला गेली. हो, तीच राशी, जी आता एक समुपदेशक म्हणून काम करत होती, आणि मुलींच्या रक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करत होती. रमा सगळं सांगते. राशी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते, तो परत आलाय. पिंपळगावचं अंधारात गढून जाणं. राशी गावात आली. ती काव्याला भेटली. तिच्या डोळ्यांत तोच अंधार दिसला, जेव्हा तिला शेखरने गाठलं होतं. ती काव्याला विचारते, आरशातून कुणी बोलतोय का? काव्या डोळे मोठे करून म्हणते, हो, बाबा, पण माझा नव्हे, तो काळा बाबा. राशीने पुन्हा एकदा तांत्रिक सिद्धनाथ बाबांना बोलावलं.
पण यावेळी राक्षस शक्ती खूप मोठी होती. कारण शेखरने फक्त एक शरीर नव्हे तर पूर्ण कुटुंब गिळायचं ठरवलं होतं. अंतिम पूजा. सिद्धनाथ आणि राशीने एका अघोरी विधीची तयारी केली, जिथे काव्याला त्या मंत्रमंडलात बसवायचं होतं. तिच्या आजूबाजूला देवीच्या 108 दीपांचे वर्तुळ रचलं गेलं. प्रत्येक दिवा तेवत होता, पण जरा वेळात एक एक दिवा फुफाट्याने विझू लागला. तेव्हा माधव, म्हणजे शेखर, आत आला. त्याचं शरीर थरथरत होतं, चेहरा काळसर, आवाज विकृत. त्याने ओरडत म्हटलं, तुमचं सगळं व्यर्थ आहे. ही मुलगी माझी आहे, आणि माझं नरक अजून संपलेलं नाही. सिद्धनाथ मंत्र जोरात म्हणू लागले. राशीने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. काव्या रडत होती. आणि तेव्हाच तिच्या ओठांवरून एक नवीन आवाज आला. मी त्याची मुलगी नाही, मी प्रकाश आहे. काव्याच्या शरीरातून उजेडाची चमक उठली. त्या प्रकाशात शेखरचा सावत्र आत्मा जळून खाक झाला. माधव बेशुद्ध झाला. सकाळ. माधव पूर्ण शुद्धीत, पण त्याला काहीच आठवत नव्हतं. राशी, सिद्धनाथ आणि रमा दोघींनी काव्याला कवेत घेतलं. राशी हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, तू वाचलीस, पण अशा सावल्यांचा जन्म पुन्हा होतोच. सावत्र बाप जर राक्षस असतो तर त्याला संपवायला एक मुलगीच पुरेशी असते. कथा संपली नाही, ती सावली अजून कुठंतरी दडी मारून बसली आहे. नवीन शरीर शोधत, नवीन घर, नवीन बळी. कारण राक्षस कधीच मरत नाही. तो केवळ दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. तिचं शरीर, त्याचा आत्मा. ती घटना संपून 2 महिने झाले होते. गावात शांतता होती. काव्या आता हसत खेळत होती. माधवही रोजच्या कामात व्यस्त झाला होता, पण त्याच्या डोळ्यांतील एक अस्वस्थ छाया मात्र अजून गेली नव्हती. राशीने गाव सोडलं, पण ती एक गोष्ट सोडून गेली, काव्याच्या गळ्यात देवीच्या कृपेचं कवच. हे तिला वाचवेल, ती म्हणाली होती, पण जर सावलीने दुसरं शरीर घेतलं तर त्याला ओळखणं कठीण जाईल. दुसरी कादंबरी सुरू होते. गावात नवीन कुटुंब आलं. एक विधवा महिला अनामिका आणि तिची 13 वर्षांची मुलगी शुभ्रा. शुभ्रा ही काहीशी गप्प राहणारी, पण डोळ्यांत एक विचित्र चमक असलेली मुलगी होती. तिचा हसणं कुठेतरी आतून थंड वाटायचं. तिचा चेहरा शांत, पण कधी कधी तिचा सावध आवाज घरात अंधार घालायचा. आई, तो आरसा भिंतीवरून खाली का पडला? आई, मला स्वप्नात एक माणूस दिसतो. त्याचं नाव शेखर होतं का ग? अनामिका हसून बोलत नसायची, ती घाबरून जाई. तिने ही गोष्ट गावातल्या एका बाईंना सांगितली. त्या बाई म्हणाल्या, शुभ्रा काहीतरी वेगळं आहे. मी तिच्या डोळ्यांत पुरुषी नजर बघितली. राशी परत येते. राशीला बातमी मिळते. तिचा संशय पक्का होतो. शेखरचा पुनर्जन्म झालाय, पण यावेळी तो एका मुलीच्या शरीरात परतलाय. ती गावात परत येते, शुभ्राला भेटते. शुभ्रा तिच्या डोळ्यांत बघून थंड आवाजात बोलते, तू मला पुन्हा अडवू शकत नाहीस. यावेळी मी मुलगी म्हणून आलोय. आणि एक सावत्र आई, अनामिका, माझी शिकार होणार आहे. राशी हादरते. तांत्रिक पुन्हा एकदा सज्ज. सिद्धनाथ बाबा परत येतात. ते सांगतात, हा आत्मा आता वेगळा आहे. तो स्त्री शरीरात शिरला आहे. त्यामुळे त्याला हाकलण्यासाठी पूर्ण रात्र एका विशिष्ट यज्ञात बसावं लागेल. शुभ्राच्या अंगात कधी कधी चांगुलपणा असायचा, पण जास्त करून तिचं वागणं भयावह असायचं. ती अनामिकाला रात्री जागवायची, तिचे केस ओढायची आणि ओरडायची, तू माझी आहेस, तू माझीच राहशील. अंतिम रात्र, देवता विरुद्ध विकृती. राशी, सिद्धनाथ, अनामिका आणि गावकरी मिळून ती रात्र ठरवतात. शुभ्राला एक विशेष रेखाटलेल्या रेखामंडलात बसवलं जातं. दिवे, मंत्र आणि हनुमान स्तोत्रांचा आवाज घरात घुमतो. शुभ्रा कधी डोळे फिरवते, कधी रडते, कधी ओरडते, मी शेखर आहे. तुमचं सगळं व्यर्थ आहे. मी स्त्री म्हणून आता अजून वेदना पेरणार आहे. राशी थरथरते, पण तिनं दोन्ही हात वर करून देवीला साकडं घातलं. हिचं शरीर तिचंच राहू दे. हे दानव पुन्हा कुणाच्या जीवात उतरू नको. आणि शेवटी शुभ्रा एकदा जबरदस्त आवाजात किंचाळली, तिच्या तोंडातून धूर निघाला आणि ते घर थरथरलं. रात्र संपली. शुभ्रा बेशुद्ध. अनामिका रडत तिच्या जवळ बसलेली. पण शुभ्रा जेव्हा उठते, तिचे डोळे शांत असतात. ती आईला मिठी मारते. आई, मी परत आले. शेवटी. पण शेवट नाही. राशी निघते. गाव सोडताना एक मुलगा तिला खिडकीतून पाहतो, एक विचित्र हसणं त्याच्या चेहऱ्यावर. त्याच्या पाठीवर एक नवीन सावत्र बाप उभा असतो छायेसारखा. राशी थांबते, नजर फिरवते, पण ते दोघं अदृश्य झालेले असतात. शेखर गेलाय, पण त्याची सावली अजूनही जगते. कधी सावत्र बाप बनून, तर कधी सावत्र मुलगी. काळाच्या गर्भातून. राशी गाव सोडते, पण तिच्या अंतःकरणात एक गोष्ट गडदपणे कोरली जाते, शेखर संपलेला नाही. तो फक्त शरीर बदलतोय. ती आता हिमालयात एका तपस्वी साधूकडे जाते, त्रिकाल वेधक योगी अवधूत बाबा. ते म्हणतात, हा आत्मा फक्त एका जन्माचा नाही. याचा उगम काळाच्या आधीचा आहे. तो एक अभिशाप आहे. जेव्हा जेव्हा एका व्यक्तीवर सावत्रपणाचा अन्याय होतो, तेव्हा हा आत्मा त्या शरीरात शिरतो. राशी थरकते. म्हणजे शेखर आधी कोणीतरी असणार?
हो, आणि शेवट फक्त एका मार्गानं होईल, जेव्हा त्या आत्म्याला त्याच्या जन्मपूर्व पापांचं पूर्ण सत्य दाखवलं जाईल. राशी परत येते, नवीन रूपात. ती आता एक संशोधिका आहे. ती महाराष्ट्रभर फिरते, ज्या ठिकाणी सावत्र बापाने, आईने किंवा मुलाने एकमेकांवर अत्याचार केलेले आहेत, तिथे एकच गोष्ट दिसते, तिथं एकच सावली. एका घरात सावत्र मुलगा तोच बोलतो, मी माझ्या आईला संपवेन. दुसऱ्या घरात एक सावत्र वडील रात्री काठी घेऊन पोराला पिटतात, पण ते ऐकायला येतं, मी पुन्हा आलोय. राशी अखेर एका मठात पोहोचते, जेथे त्रिकाल योगी एका यंत्रामध्ये एक आत्मा अडकवण्याची प्रक्रिया करतात. हे यंत्र म्हणजे कालगुह्य यंत्र. जेव्हा त्या आत्म्याचा खरा जन्म दाखवला जाईल, तो स्वतःचं अस्तित्व सोडून जाईल. पण तो वेळ नाही साधा. कारण शेखर आता एका 7 वर्षांच्या मुलीच्या शरीरात आहे. ती मुलगी आशा. तिच्या आईने दुसरं लग्न केलं आणि नवऱ्याने तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. शेखर तिथे शिरतो. आशाच्या डोळ्यांत आता पुरुषी विकृती आणि प्रतिशोध आहे. अंतिम युद्ध एका निष्पाप शरीरात अडकलेल्या राक्षसाशी. राशी आणि योगी अवधूत तिला घेऊन मंदिरात येतात. आशाच्या तोंडातून पुरुषी आवाज येतो. माझं आयुष्य एक यातना होतं. मला कोणीही आपलंसं केलं नाही. मी सावत्र होतो आणि म्हणून राक्षस झालो. अवधूत म्हणतो, तुला तुझा भूतकाळ दाखवतो. ते यंत्र चालू करतात. चित्र उमटतात. एक 18व्या शतकातलं घर. एक सावत्र बाप एका लहान मुलाला रोज पिटतो. त्या मुलाचं नावच शेखर. त्याच्या आईनं त्याचं तोंड झाकून दुसऱ्या नवऱ्यासाठी त्याला घराबाहेर टाकलं. तो रडतो आणि त्याचं रडणं हळूहळू क्रोधात, वासनात, हिंस्रतेत बदलतं. माझं प्रेम फेकलं गेलं, म्हणून मी आता फक्त घेतो. शरीर, आत्मा आणि आयुष्य. राशी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, शेखर, आता तुझी सुटका झाली आहे. आता शांत हो. शेखर ओरडतो, माझं अस्तित्व हेच सावत्रपणाचं शाप आहे. मी कसा शांत होऊ? तेवढ्यात आशा, ज्याच्या शरीरात तो आहे, तिचं मन जागं होतं. ती म्हणते, माझं शरीर माझंच आहे. तू गेलास तरी माझं दुःख आहे. पण मी तुला जाऊ देईन. त्या आवाजानं सगळं थांबतं. शेखर किंचाळतो. त्याचा आत्मा त्या यंत्रात शोषित होतो. शब्द उमटतो. मुक्ती. कथा संपते, पण शिकवण उरते. सावत्र असणं पाप नाही, पण अन्याय, दुर्लक्ष आणि अघोरी भावना यांतून जन्मतो एक राक्षस. तो कुठल्याही शरीरात येऊ शकतो. तो शेखर असो, राशी असो किंवा तू असो. सावत्र बाप, अंतिम युद्ध संपलं. पण सत्याचं युद्ध अजून सुरू आहे. मनात, समाजात आणि काळाच्या गर्भात. एकांश.